प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा 20 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आज तर गुगलीच पडली आहे। याच्यात भारी दाखवलंय त्यांनी, बघत राहा शेवटपर्यंत। झालंय असं की हा बौले रमाकांतला भेटून दारू पिऊन खाली पडतो। विशालला जाग येते आता आणि तो डोक्याला हात मारून घेतो कारण त्याला खूप घाणेरडा वास येतो आणि तो विचार करतो, बापरे या माणसासोबत सरस्वती कशी राहणार आहे, तिचं तिलाच माहिती। आणि आता तो त्याच्यावरती गादीवर जाऊन झोपून राहतो आणि आजचा ड्रामा तर बघतच राहाल तुम्ही। आता प्रॉपर बयोचा निरोप समारंभ चालू आहे। बयो तिची बॅग पॅक करते, अशी बघते इरा, ती सुमन रडायला लागली आहे। शुभमकरांना पण वाईट वाटतंय। आता शुभमकरांना भारतीताईंचे वाक्य आठवत आहेत की बयोला सांगू नका तिच्या वडिलांबद्दल म्हणून। तर आता बयो निघाली आणि म्हणते, बाबा येते हं, मी तुम्हाला फोन करत राहील तिकडे गेल्यावर। मग शुभमकर म्हणतात, बाळा काळजी घे हं। मग आता ही सगळ्यांना नमस्कार वगैरे करते। सुमन पण म्हणते, काळजी घे हं बयो। बयो म्हणते, आत्या हे मी तुला सांगायला हवं की नाही। सुमन बिचारी फार रडते आणि तिला सारखं म्हणते, तुझं जाणं खरंच गरजेचं आहे का गं बयो। बयो म्हणते, मी येत राहील ना इथे आत्या। आरव म्हणतो, बयो तुला अर्ध्या रात्री केव्हाही गरज पडली ना तर तुझ्या या भावाला नक्की फोन कर हं, मी तुझ्यासाठी कायम हजर असेल। इरा म्हणते, अरे ती कशी फोन करेल, अरे तिचा फोन चार्ज तर पाहिजे ना त्यासाठी। हे बघ ती चार्जर इथेच विसरली आहे, हे घे ग तुझं चार्जर घे। इराला असं वाटतंय तिच्या कुठल्या कुठल्या वस्तू पॅक करू आणि कुठल्या कुठल्या नाही। बयो इराला म्हणायला जाते की काळजी घे हां इरा। मग लगेच इरा म्हणते, तू काही काळजी करू नकोस, मी घेईल हां माझ्या सगळ्या माणसांची काळजी, तू तुझी काळजी घे आणि तुझ्या बाबांची पण। गौतमी नुसती अशी रागाने बघते बयोकडे। असो, पण आता बयो निघाली आहे प्रॉपर। पुन्हा एकदा सुमन तिला अडवते आणि म्हणते, तुला जाणं गरजेचं आहे का खरंच बयो। बयो म्हणते, आत्या नको काळजी करू एवढी, मी इथेच तर आहे आणि मी तुला भेटत राहील की नाही। आता पुन्हा सुमन तिला जवळ घेते आणि आता प्रॉपर निघाली आहे बरं का बयो। आता तेवढ्यात रमाकांत लगेच बयो जवळ येऊन म्हणतो, बयो माझं खूप चुकलं ग, मी तुझ्याशी खूप, मला माफ कर, मी तुझ्याशी असं वागायला नको होतं, पण माझ्याकडे जे आहे ना ते तुला मी देऊ इच्छितो। आता काहीतरी पैसे दिलेत त्याने बयोला। इकडे सुमन म्हणत असते, दादा बयोला थांबवणार आहे, तिला सांग ना त्या बौल्याबद्दल। शुभमकर म्हणतात, नाही ग सुमन, मी तुला सांगितलं ना मी भारतींना वचन दिलंय म्हणून। सुमन म्हणते, तू दिलं असेल वचन पण मी नाही दिलंय ना। आता ती लगली लगबग खाली येते बयोला सांगायसाठी। शुभमकर घाबरतात पण पचकाच झालाय प्रेक्षकांनो। आता हा रमाकांत म्हणजे जाताना लेकराजवळ देतात ना पैसे, तसं तिला काहीतरी पैसे देतो आणि बयो त्याला नमस्कार करते। मग आता ही सुमन म्हणते, बयो मला तुला एक सत्य सांगायचं आहे। बयो म्हणते, कसलं सत्य आत्या। आता गौतमी पण घाबरते, तिला वाटतं सुमनला सगळं माहिती झालं की काय सांगणार आहे ही बयोला। आता तुम्हाला पण वाटलं ना प्रेक्षकांनो सुमन सांगून टाकेल, पण नाही, सुमनने आपलाच वचका केलाय आणि ती म्हणते कशी की, अगं तुझ्या आत्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे सत्य तुला सांगायचंय। बयो म्हणते, आत्या मला माहिती आहे की नाही आणि मी तुला कुठेच सोडून जात नाहीये ना, तू नको इतकी काळजी करू माझी, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या सगळ्यांवर। आता शुभमकर म्हणतात, चल बयो मी येतो सोडवायला। बयो नाही म्हणत असते पण शुभमकर खूप आग्रह करतात। आता इकडे लगेच गौतमी नाचायला लागते आणि इरा सुद्धा। इरा म्हणते, मम्मा काय ऑर्डर करायचंय, पिझ्झा ऑर्डर करायचा का। आता दोघी जणी खूप खुश असतात। आता ही इरा आणि गौतमी उगाचच या सुमनच्या नावाने ओरडताय, म्हणजे इरा ओरडत असते, गौतमी म्हणते, कशाला बोलवतेस तू त्या सुमनला। आता सुमन येते तिथे, मग इरा म्हणते, आत्या तू ना एक काम कर, म्हणजे आता रडू पडू नको, ती गेली आहे तिच्या वडिलांकडेच गेली आहे ना जिथे तिला जायचं होतं तिथे, पण तू आता माझी खोली साफ करून टाक फिनाईलने स्वच्छ, मला त्या भिकारडीचे ठसे सुद्धा नको आहे माझ्या खोलीत। सुमनला राग येतो आणि सुमन म्हणते, इरा तुला असं वाईट बोलवलं तरी कसं जातं ग। इरा म्हणते, अगं आत्या काय चुकीचं बोलले त्याच्यात, बाहेरची घाण ती बाहेरचीच घाण असते ना आणि तसंही ती जे डिझर्व करत होती तिथेच ती गेली आहे। गौतम म्हणते, सुमन एवढं बोलायला नको, इरा काही चुकीचं बोलत नाही आणि तसंही एरवी चुरू बोलत असते ना ग, आता का नाही बोलतेस, बोल ना। आता ही सुमन कशाला डोकं लावणार या दोघींशी। आता ती तिथून गपचूप निघून जाते, या फिदी हसायला लागतात। गौतमी विचार करते, म्हणजे मोठ्यानेच म्हणते, आता येणार खरी मजा पण खरं तर गौतमीचीच मजा आली आहे प्रेक्षकांनो। आता झालंय कसं पहा, खरं तर इतके दिवस चांगलं वागणारा बौले अचानक त्याच्यातला खरा बौले बाहेर आलाय। तर आता हा विशाल म्हणतो, काय होते तुम्हाला, असं का कसं तरी करताय। तेवढ्यात शुभमकर आणि बयो येतात। विशाल म्हणतो, बघा ना सर हे कसे करताय। आता बयो म्हणते, यांचा बीपी चेक करायला हवा। मग लगेच ती बीपी वगैरे चेक करायला लागते। तर आता त्यांचा खूप हाय बीपी झालेला असतो। बयो म्हणते, बाबा यांचा बीपी खूप हाय झालाय, यांना ॲडमिट करावं लागेल दवाखान्यात। त्या विशाल हळूच शुभमकरांच्या कानात सांगतो,
सांगतो त्यांनी काल रात्री दारू पिली आणि आता पण त्यांना दारू प्यायची आहे. शुभमकरांना सगळं चित्र लक्षात आलं. आता ते बवले चक्क आणि सुस्पष्ट त्या बयोलाच म्हणतात, अगं मला थोडीशी घेऊ दे ना, मला काही झालेलं नाही आहे, मी दारू घेतली ना की एकदम बरा होईल बघ. आता बयो त्यांच्याकडे आश्चर्याने बघते आणि शुभमकर सुद्धा. आणि ते बवले म्हणत असतात, तू कशाला काळजी करते माझी बयो, अगं मला काही झालेलं नाही आहे. बयो म्हणते, बाबा आपण तुमच्या वाईट सवयी सोडवतोय ना, अहो त्याच्यामुळेच तर तुमचं लिव्हर खराब झालं आणि आता तुम्ही माझ्याकडे पुन्हा दारूची काय मागणी करताय. शुभमकर आता विचार करतात, नाही हा माणूस इथेच एवढी नाटकं करतोय, बयो त्याच्यासोबत एकटी असल्यावर तो किती त्रास देईल बयोला, ते काय नाही, बयो मला माझ्या डोळ्यासमोरच पाहिजे. आता शुभमकरांनी अगदी सेन्सिबल निर्णय घेतला आणि मला खूप आवडला आजचा भाग. आता ती बयो आणि त्या बवलेचा धिंगाणा चालू असतो, नाही हो. तेव्हा शुभमकर म्हणतात, थांब बयो, आता त्यांना आपल्या घरी घेऊन चल बरं. बयो म्हणते, बाबा हे काय बोलताय तुम्ही, मी घेऊन जाते ना त्यांना खोलीवर, तिकडे ते होतील नीट व्यवस्थित. शुभमकर म्हणतात, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी सांगितलं ना घरी यायचं, चल आता गपचूप. आता शुभमकर सरांनी जो बोल दिया वो बोल दिया. भारी वाटलं मला खूप. तर आता इकडे गौतमी आणि रमाकांत मस्त सेलिब्रेट करताय, फक्त गप्पांमध्येच. गौतमी म्हणत असते, बरं झालं भाऊजी त्या बवल्याला आणलं तुम्ही, ही घरातली ब्यात कायमची निघून गेली. रमाकांत म्हणतो, मग गौतमी वहिनी आता मला पार्टी पाहिजे बरं का, मोठी पार्टी पाहिजे तुमच्याकडून, ती ब्यात गेली की नाही घराची बाहेर एकदाच्या. आता ही गौतमी म्हणते, हो पार्टी तर तुम्हाला मिळणार, अगदी आयुष्यभर पोसायला तयार आहे मी तुम्हाला या गोष्टीसाठी. पण आता गौतमीचा सगळ्यात मोठा पचका झाला आहे, कारण बेल वाजते आणि दारात बवले आलेले आहेत आणि बयोसुद्धा आणि शुभमकरसुद्धा. इरा, गौतमी, रमाकांत सगळेचे सगळे त्यांच्याकडे अशा आश्चर्याने बघायला लागतात, म्हणजे इतका छान निरोप समारंभ झाल्यावरही बयो परत आली आहे. आता हे सगळ्या चेहऱ्यांचे म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यांचे एक्सप्रेशन्स आहेत बरं का. आता शुभमकर म्हणतात, सुमन मला पाणी दे बरं प्यायला आणि बयो यांना आंघोळीसाठी पाठव, म्हणजे जरा फ्रेश होतील ते. तर आता सुमन नुसती बघतच राहते. शुभमकर म्हणतात, सुमन अगं पाणी मागितलं मी तुला. मग सुमन म्हणते, हो दादा देते. आता सुमन आत निघून जाते आणि बयो तिच्या बाबांना आत घेऊन जाते, आंघोळीसाठी पाणी काढून देते. तर आता ते म्हणत असतात, बयो ऐक न गं माझं, मला तू थोडेसे पैसे दे, मी लगेच थोडीशी घेऊन येतो, मला बरं वाटेल गं, मला कसं तरी होतंय गं, तगमग होते. खरं तर प्रेक्षकांनो जे असे ॲडिक्टेड असतात ना त्यांना असा त्रास सहन करावा लागतो कदाचित, म्हणजे मला काही एवढं माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती आहे तेवढी सांगते. तर आता बयो त्यांना म्हणत असते, ते काही नाही बाबा, सवय सुटायला वेळ लागतो, तुम्हाला थोडंसं तुमच्यावर संयम ठेवावाच लागेल, आपल्याला ती सवय सोडायची की नाही ते खूप म्हणत असतात बयोला, ऐक ना माझं. पण बयो काही त्यांचं ऐकत नसते आणि हा भाग इथेच पूर्ण झाला आहे. पण आता इराचा संताप झाला ना. इरा म्हणत असते बयोला, तू मुद्दाम तुझ्या रस्त्यावरच्या बापाला आमच्या घरात आणलंय, माझ्या बापाची प्रॉपर्टी लुटायची आहे ना तुला, म्हणून. आता बयोला फार वाईट वाटतंय. बयो म्हणत असते, असं नको बोलू गं, माझे बाबा आहेत ते. पण ही कशाची ऐकते. पण शुभमकरांनी ऐकलंय हिचं बोलणं, म्हणजे इराचं बोलणं त्यांनी ऐकलंय. आता आधीच बयोवरनं या घरात महाभारत होत होतं, तर आता वरून तिचे बाबा पण आलेत. आता बाप रे बाप, काय होईल बघत राहूया यांचा तमाशा. छोटे वयोची मोठी स्वप्न. आवडला असेल रिव्ह्यू तर प्लीज प्रेक्षकांनो लाईक तर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा. धन्यवाद.